गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मागचा ब्लॉग मी बनवलेला माळशेज घाटचा. तो ॲक्च्युली खूप घाई गडबडीमध्ये बनवलेला आहे, कारण की मॉर्निंगला आम्ही गेलो होतो सगळीजण. मम्मी आली होती, भाऊ आला होता छोटा आणि माझा भाचा आला होता. सो सगळी मिळून आम्ही गेलो होतो आणि ॲक्च्युली आम्हाला स्टेसाठी जायचं होतं, पण याआधी मी कधीच माळशेज घाटला गेलेली नव्हती. मी आणि माझं मिस्टर दोघं पण. भाऊ गेला होता 15 दिवसाआधी आणि बरेच म्हणजे त्याचे फोटोज वगैरे बघून मलाही इच्छा होती की तिथे जावं. आणि ऍक्च्युली गंमत सांगायची तर मला माळशेज घाट असं वाटायचं की आम्ही जेव्हा लोणावळ्याला जातो त्यावेळेस जो ब्रिजवरून आपण जातो लोणावळ्याला जाण्यासाठी खोपोलीच्या पुढे, तर मला असं वाटायचं की तोच माळशेज घाट आहे. तर मी माझ्या मिस्टरांना बोलली पण होती, आपण तर दरवर्षी जातो तिकडे. तर माझे मिस्टर म्हणाले की ते माळशेज घाट नाहीये म्हणून. तर हा फनी म्हणजे मला माहित नव्हतं ऍक्च्युली. सो आम्हाला जायचं होतं. बरंच मी त्याचे फोटोज भावाचे बघितले होते. आणि मिस्टर म्हणत होते स्टेसाठी, पण जो माझा छोटा भाचा आहे आलेला तो, त्याला इकडे आल्यानंतर खूप एन्जॉय करायचं असतं, म्हणजे माझ्या मुलाबरोबर खेळायचं असतं. क्लब हाऊसला वगैरे जायचं असतं किंवा इथे बॅट बॉल वगैरे गार्डन आहे, मोकळा एरिया आहे, त्यामुळे त्याला थोडं खेळायचं असतं. तर मी म्हटलं जाऊ दे, त्याला पण एन्जॉय करू दे त्या दोघांना एक दिवस, आणि मग त्यानंतर आपण उद्या जाऊ. तर खूप मजा आली तिकडे. पण मला असं वाटलं की तो दिवस कुठेतरी आम्हाला पूर्ण कमी पडला असं. तिथे बरंच काही आहे एक्सप्लोर करण्यासारखं. तर पुन्हा एकदा मी जाईन नक्कीच तिथे एक्सप्लोर करण्यासाठी, आणि मला खूप आवडलं. पहिल्यांदाच गेली होती आणि तिथला व्ह्यू एवढा सुंदर होता की तिथून यावं असं वाटत नव्हतं. पण ते दुसऱ्या दिवशी स्कूल होतं आणि मुलांचं, त्यामुळे ते यावं तर लागलंच. आणि आता माझा आजचा डेली ब्लॉग असणार आहे. तर आता आज आहे दीप अमावास्या. तर तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज गटारी पण आहे, तर गटारीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर हार्दिक शुभेच्छा. म्हणजे जे कोणी गटारी सेलिब्रेट करतील, तर आम्ही तर करणार नाही आहोत, कारण की आज दीप अमावास्या आहे आणि संध्याकाळी घरामध्ये पूजा वगैरे करायची आहे, त्यामुळे आम्ही नाही करणार आहोत सेलिब्रेट. सो आता मी ही भेंडीची भाजी कट करायला घेतली आहे. भेंडीची भाजी आणि भाकरी हा आजचा बेत आहे दुपारचा. सो आणि आजचा डेली ब्लॉग असणार आहे, कंटिन्यू बघा. सो हे मी पटापट कट करून घेते आणि त्यानंतर मग मी कशी बनवते हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करेन मी. तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे. हा दीड कांदा कापून घेतलाय, बारीक कापून. आणि हा टोमॅटो आहे एक मोठा, तो पण कापून घेतलाय. तर आता सर्वात आधी मी या भेंडीच्या भाजीला तव्यावरती थोडंसं परतून घेणार आहे, जेणेकरून त्याच्या आतला जो चिकटपणा असतो तो निघून जाईल. आणि त्यानंतर मग मी भाजी बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण तव्यावरती भेंडीला एक चमचा म्हणजे 1 टीस्पून, एक छोटा चमचा तेल टाकायचा आणि याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला चिकटपणा निघून जाईल आणि भाजी अजून टेस्टी लागते. चिकट असेल तर ती खाण्याची इच्छा नाही होत, त्यामुळे 5 मिनिटं याला आपण हे छोटे चमचे आहेत, जे मी 2 टाकले आहेत तेल. आणि त्यानंतर याला परतून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेम वरती आपण परतून घेऊया याला. तर आता ह्यातला बऱ्यापैकी चिकटपणा सगळा गेलेला आहे. एक लो ते मिडियम फ्लेम वरती 5 ते 7 मिनिटं तुम्हाला असं परतून घ्यायचे आहे भाजीला. आणि आता त्यातला चिकटपणा सगळा निघून गेलाय. आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि त्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत. तर आता आपण इथे
फोडणी द्यायची आहे भाजीसाठी. त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून एवढं तेल घेते, म्हणजे मोठा चमचा घ्यायचा आहे तेल. तर हे 1 टेबलस्पून एवढं आहे. त्यानंतर यात मी कांदा टाकून घेते, जो बारीक चिरलेला आहे तो. त्यानंतर याला परतून घ्यायचंय नरम होईपर्यंत. तर आता कांदा इथे सॉफ्ट झाला आहे आणि कलर पण थोडासा लालसर झाला, लालसर झाला. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचंय आणि याला पण 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचंय हिरव्या तेलामध्ये. हा लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. तर हे चवीपुरतं मीठ टाकलंय मी आणि यामुळे लवकर टोमॅटो शिजते. तर आता टोमॅटो पण शिजलेला आहे. आता आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि त्यानंतर हा मालवणी मसाला आहे 1 छोटा चमचा. त्यानंतर यामध्ये कलर येण्यासाठी हे लाल मिरची पावडर आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकलाय मी आणि याला परतून घ्यायचंय. छान असा कलर आलाय याला. आणि त्यानंतर आपल्याला ही जी भेंडी आपण तव्यावर परतून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे. आणि किती सुटसुटीत दिसते बघा. नाहीतर मग ती काय होते की आपण डिरेक्टली जर फोडणीला घातली ना तर ती चिकट होते आणि तशी भेंडी आम्हाला कोणालाच खायला आवडत नाही. त्यामुळे इथे ही भेंडी आपण यात टाकून घ्यायची आणि ऑलरेडी मीठ पण टाकलेलं आहे. तर आता हे टाकून आपण हे परतवून घ्यायचे आणि याला फक्त 2 मिनिटच आता, कारण की ऑलरेडी याला मी मगाशी तव्यावर फ्राय करून घेतलंय त्यामुळे ऑलमोस्ट हे पण शिजले. फक्त 2 मिनिटं याला ठेवून द्यायचंय असं मिक्स करून. की भेंडी पण ऑलरेडी शिजलेली आहे. फक्त मसाल्यांचा फ्लेवर वगैरे येण्यासाठी 1-2 मिनिटं याला ठेवून द्यायचं मिक्स करून. यामध्ये तुम्ही ओलं खोबरं असतं ते पण किसून टाकू शकता. तर म्हणजे ही मालवणी स्टाईलमध्ये भाजी आहे, जशी माझी मम्मी बनवते तशीच मी बनवले. तर थोडीशी सुटसुटीत होते खोबरं वगैरे टाकून आणि चिकट पण बनत नाही. तर 1-2 मिनिटं याला ठेवून देते. ज्यांना आवडतं त्यांना खोबरं आपण टाकू शकतो किसून. तर माझ्या मिस्टरांना खोबरं जास्त ओलं खोबरं आवडत नाही त्यामुळे मी ओलं खोबरं यात नाही टाकणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार आहे, ऑप्शनल आहे. ज्यांना आवडतं ते किसून टाकू शकतात. आता 2 मिनिटं आपण याला ठेवून देऊया शिजायला. तर ऋत्विक आलेला आहे स्कूलमधून, थकून आला आहे माझा ऋत्विक. तर आल्या आल्या ऋत्विक पहिला किचन मध्ये जातो की मम्माने काय बनवलं ते बघण्यासाठी. तर ॲज युजल तो किचन मध्ये येतो. तर आता इथे भाजी झालेली आहे आपली आणि गॅस बंद केला मी 1-2 मिनिटांनी.
गॅस बंद करायचा आहे. ऋत्विक, भाजी कशी झाली आहे? तर ऍक्च्युली हा खोटं बोलतोय. हा कुठल्याच प्रकारची भाजी खात नाही, फक्त एक आलू पराठा द्या त्याला किंवा बटाट्याची भाजी, आणि त्यामध्ये काहीच म्हणजे कांदा टोमॅटो काहीच टाकायचं नाही असं असतं. तरी पण मी याच्यासाठी स्पेशली काही बनवत नाही, जे आहे आम्ही खातो तेच त्याला देते. आणि मग तो सगळ्या गोष्टी अशा बाजूला काढून ठेवतो, कांदा टोमॅटो वगैरे, आणि त्यानंतर थोडंफार काही खातो. तर आता हा ऑलमोस्ट हा 12 वर्षांचा आहे, तरी पण अजूनही त्याचं खाण्याच्या पद्धती अशाच आहेत. तर काय करू याच्यासाठी मला काही कळत नाही. तर जर कोणी बघत असेल आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही बनवत असाल वेगळं जेणेकरून मुलांनी भाजी खावी, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी पण करण्याचा प्रयत्न करेन. दीप अमावास्या आहे त्यामुळे मी अशा प्रकारे दिवे व्यवस्थित घासून वगैरे स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे घासून धुवून घेतले आणि अशा प्रकारे त्याची पूजा केलेली आहे. त्यानंतर इथे लहान मुलांचं आज ओवाळायचं असतं पिठाच्या दिव्यांनी, त्यामुळे इथे 5 दिवे केलेले आहेत आणि अशा प्रकारे आज मी दीप अमावास्येची पूजा केलेली आहे सिंपल आणि साध्या पद्धतीने. तुळशीजवळ एक दिवा लावून घेतलेला आहे मी, आणि एक दारात लावायचा आहे, आणि इथे दारात एक दिवा लावून घेतलेला आहे. आता ना मी इथे खीर बनवायला घेतली आहे शेवयाची, नैवेद्य दाखवण्यासाठी. तर आधी मी तुपामध्ये ज्या शेवया आहेत त्या परतल्या आहेत अर्धा मिनिटसाठी, आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी दूध 1 कप टाकलं आणि 3 कप पाणी टाकलं, किंवा तुम्ही हाफ पण घेऊ शकता, म्हणजे 2 कप दूध आणि 2 कप पाणी असं. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी खीर बनवते. आता यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि साखर पण टाकणार आहे मी. अशा प्रकारे मस्त अशी खीर आहे, देवाला नैवेद्य दाखवलाय. मी जेवायच्या आधीच आहे ना खीर खायला बसलोय. तर ऋत्विकला ना शेवयाची खीर खूप आवडते, तर भूक लागली होती आणि गरमागरम खीर होती, तर म्हटलं जेवणाआधीच खाऊया आपण. तर देवाला नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही खीर खायला घेतले. तर ऋत्विकला आपण विचारूया की खीर कशी आहे ती. ऋत्विक, खीर कशी झाली आहे? छान आहे पण खूप गरम आहे, तो मस्त आहे. खूप छान आहे पण खूप गरम आहे बोलतो तो. तर आत्ताच बनवली, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही खायला घेतली खीर. तर मी थोडक्यातच दीप अमावास्येची पूजा केली आहे घरात, मगाशी तुम्हाला दाखवलंच. तर तुम्ही पण तुमच्या घरी करता की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जेवण वगैरे झालंय आमचं, आणि आज व्हेजच होतं, वरण भात आणि भजी बनवली होती, आणि खीर बनवली होती शेवयाची. तर आजचा दीप अमावास्येचा ब्लॉग होता आणि डेली ब्लॉग होता. तर माझी एक फ्रेंड आहे जिचा काल कॉल आला होता मला, आणि माझी माझी फ्रेंड म्हणजे ऋत्विकच्या फ्रेंडची, म्हणजे ऋत्विकचा जो क्लासमेट आहे त्याची मम्मी. तर बऱ्यापैकी ती ती मला नेहमी इन्करेज करत असते या ब्लॉगिंगच्या बाबतीत. तर तिने मला मागे पण सांगितलं होतं की तू ब्लॉग्स बनवत जा, इथे बरंच काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे पलावामध्ये, तर त्या गोष्टी तू दाखवत जा वगैरे, असं बऱ्याच गोष्टी तिने सांगितलेल्या. मी करत नाही, मी थोडी आळशी आहे. तर मी पावसाळा असल्यामुळे सध्या बाहेर जातच नाहीये. तर आता विचार केला आहे. तर काल फोन तिचा आला होता तेव्हा ती म्हणाली की आली बरेच दिवस तुझे ब्लॉग्स नाही आहेत, तर डेली ब्लॉगिंग टाकत जा वगैरे असं. तर अशा मैत्रिणी असणं आयुष्यात खूप गरजेचं असतं, जे आपल्याला पावलोपावली इन्करेज करत असतात. तर मी पुन्हा आता सिरियसली घेतलंय, आणि एक ब्लॉग माझा जो आहे आत्ताच जो रिसेंट ट्रॅव्हल ब्लॉग होता
त्यानंतर मी आता विचार केला आहे की डेली ब्लॉग पण स्टार्ट करेन, जे काही असेल ते दाखवत जाईल. सो आजचा डेली ब्लॉगच होता आणि आज दीप अमावस्या होती. तर घरातच मी जसं मला जमलं तशी त्या पद्धतीने मी पूजा केलेली आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन ब्लॉग बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन ब्लॉग्सचं नोटिफिकेशन मिळेल. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज अँड गुड नाईट.